19 दिवसापूर्वी सरकारने मराठा आरक्षणाचा नवीन जी आर काढला। आंदोलन देखील यशस्वी झालं, पण आज त्यापेक्षाही मोठी खुशखबर आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी तारीख देखील सांगितली। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय देखील झालेला आहे। या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी आर संबंधी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होणार आहे। वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मधून मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत आज समोर आलेली। या मुलाखतीमध्ये त्यांनीही सांगितले की केव्हापासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। मराठा आरक्षणाचा नवीन जी आर नेमका कसा आहे, त्यामध्ये लिहिलेल्यानुसार कसे नियम लावण्यात आले आहेत, कोणत्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, कोणत्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही आणि कोणत्या मराठा बांधवांसाठी कोणकोणते मराठी बांधव पात्र आहेत आणि कोणते मराठा बांधव अपात्र आहेत, या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्यात मोठा निर्णय झालाय। काल आंदोलन यशस्वी झालं, पण आजचा दिवस हा त्याहूनही मोठा आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितलेली आहे। या तारखेपासून जिल्ह्यामध्ये आता वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। तुमचा जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे लगेच आता या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे। आता ज्या लोकांकडे कुठलेही कुणबी नोंदी नाहीत, कुठलेही कागदपत्र नाही, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का? कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे द्यावे लागतील, हैदराबाद गॅजेटनुसार कोणाकोणाला याचा फायदा होणार आहे आणि कोणाकोणाला फायदा होणार नाही। काल मराठा आंदोलकाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या आहेत। मग राहिलेल्या 2 मागण्या ज्या अमान्य आहेत किंवा त्याला वेळ मागितलाय, त्याचा तोटा कोणकोणत्या मराठा बांधवांना होणार आहे, तुमच्या जिल्ह्यात किती तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। काल मराठा बांधवाच्या लढ्याला एक ऐतिहासिक यश मिळालं। काल अखेर तो क्षण आला ज्याची संपूर्ण मराठा बांधव वाट पाहत होते। राज्यभराच्या दिवशी देखील मराठा आंदोलना संदर्भातील जी आर निघाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं आंदोलन पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी यशस्वी झालं, पण आज सगळ्यात मोठी घडामोड त्याच्यावर घडलेली आहे। पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी जी आर आलेला होता। रात्री 9 वाजता मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी निघून गेलेले होते। आंदोलन पूर्णपणे यशस्वी झालं होतं। संपूर्ण मराठा बांधवांनी 2 दिवसापूर्वी मुंबई देखील रिकामी केली, पण आज सगळ्यात मोठी घडामोड झालेली आहे, कारण की 2 दिवसापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर झालेल्या नव्हत्या। नेमका आता जी आर आलाय, पण कोणत्या मराठी बांधव हे कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यात कधीपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे, कोणती तारीख दिली असणार आहे, काय कागदपत्र त्यासाठी लागणार आहेत आणि कुठे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे, अजून पण काही गोष्टी क्लिअर नव्हत्या। पण आज महत्त्वाच्या काही घडामोडी घडल्या। म्हणजे नेमकं काय घडलं, याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे? जी आर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी बैठक बोलवली होती। त्या बैठकीत नेमकं काय ठरलं होतं, कोणत्या तारखेला कधीपासून त्या ठिकाणी जे जातीच्या दाखल्याचं प्रमाणपत्राचं वाटप आहे ती कधीपासून केलं जाणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। पाहायला गेलं तर 2 दिवसापासून सकाळपासूनच मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अगदी तीव्र झालं होतं। कोर्टाने देखील त्यावर ताशेरे ओढले होते। कोर्टाने काही सूचना केलेल्या होत्या, ज्यामुळे हे जे मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये जे राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट घेतली आणि एक काम करून त्याच्यावरती तोडगा काढला। शिंदे समितीचा अहवालचा अभ्यास करून जरांगे पाटलांनी दिलेल्या पुराव्याची दखल घेऊन सरकारने मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या जवळपास मान्य केल्या। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की आता नेमकं कुणबी प्रमाणपत्र कधी मिळणार आहे, पण कशाच्या आधारावर मिळणार आहे, कोणत्या बेसवर मिळणार आहे, हे थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येते ते म्हणजे हैदराबाद गॅजेट। आता हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे, हा शब्द जाणीवपूर्वक यामध्ये टाकण्यात आलेला आहे का, त्याचं कारण काय आहे? आंदोलनाची प्रमुख मागणी होती। मग हे हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे, याच्यामुळे कोणत्या मराठी बांधवांना याचा फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार आहे, लक्षपूर्वक सर्वांनी ऐकायचं आहे। एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हैदराबाद गॅजेट हे निजाम काळातलं म्हणजेच 1884 सालातील एक सरकारी रेकॉर्ड आहे।
1881 साली एक जनगणना होती. हैदराबाद निजाम तिथे त्यांचं एक राज्य होतं आणि ज्यामध्ये मराठवाड्याचा भरपूर भाग येत होता. 1881 साली निजामाने काय केलं, एक प्रकारची जनगणना केली. त्या जनगणनेमध्ये काय झालं, मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानचा एक भाग होता. या गॅजेटमध्ये त्यावेळी लोकांच्या जातीची सविस्तर नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आले ते म्हणजे जे हैदराबाद गॅजेटमध्ये अशी एक माहिती आहे की मराठा समाजाचा उल्लेख कुणबी असा केलेला आहे आणि हाच तो ऐतिहासिक पुरावा असणार आहे, ज्याच्या आधारावर पाहायला गेलं तर तो 2 दिवसापूर्वीचा GR निघाला होता. तर या गॅजेटमध्ये ब्राह्मण, राजपूत, माळी, सोनार, सुतार अशा अनेक जातीचा उल्लेख आहे, पण मराठी जातीचा स्वतंत्र उल्लेख नाही. आणि मराठा याचा सरळ अर्थ असा निघतो की त्या काळात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलं जायचं. मराठा समाज आता GR निघाला, पण हैदराबाद गॅजेट मान्य झालं. मग आता पाहायला गेलं तर त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, कोणत्या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आता कधी होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, तारखा देखील ठरवण्यात आले, वेळापत्रक देखील ठरवण्यात आले. आता कोणत्या मराठा समाजाला हे म्हणजे जे तुम्हाला कागदपत्र मिळणार आहे, जातीचा दाखला मिळणार आहे, ते कोणत्या समाजाला मिळणार आहे आणि कोणत्या मराठा समाजाला मिळणार नाही याची संपूर्ण डिटेल आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये जाणून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, सरकारच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत. आता नेमकं आता ह्याचं कागदपत्र जे जातीचा दाखला कोणाला मिळणार आहे हे आपण एकदा सगळ्यात आधी समजून घेऊया आणि नंतर तारखेचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आपण पुढे घेऊयात. कोणत्या जिल्ह्यात किती तारखेपासून वाटप होणार आहे, कोणकोणते कागदपत्र आता लागणार आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक एक बोलवली होती. या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे. तुम्ही बरोबर ऐकताय, तारखा ठरवलेत, वेळापत्रक ठरवलंय, कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पहा, सरकारच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे देखील समोर आले आहेत. आता नेमकं कोणाला मिळणार आहे हे आपण एकदा सगळ्यात आधी समजून घेऊया आणि त्यानंतर तारखेचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आपण समजून घेऊयात. कोणत्या तारखेपासून या आपल्या ह्याचं कागदपत्राचे वाटप होणार आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहूया, कोणकोणतं पात्र ठरणार आहेत आणि कोणाकोणाला अडचण येऊ शकते. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची नोंदी आहे ते म्हणजे ज्या मराठा व्यक्तीच्या स्वतःच्या शैक्षणिक महसुली रेकॉर्डमध्ये विशेषतः 1967 पूर्वीच्या कागदपत्रामध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर त्यांना थेट प्रमाणपत्र मिळणार आहे. ते आज देखील मिळू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे 2 दिवसापूर्वी मंजूर झालं एक वेगळं आणि सगळे सोयरे म्हणजे आता त्याचा GR मध्ये देखील सगळ्यात मोठी तरतूद करण्यात आली. स्वतःच्या नोंदी नाहीत, बघा स्वतःची नोंद आहे पण त्याच्या रक्ताच्या नात्यामधील म्हणजे इतर वडिलांची नोंद कुणबीमध्ये असेल किंवा आजोबाची असेल किंवा पणजोबाची असेल, जरी नसली तर वडिलाच्या भावाची किंवा चुलत्याची असेल ते चालेल, काकाची चालेल, तेवढं जाऊ द्या, आत्याची देखील चालेल, मावशीची देखील चालेल. याच्यापैकी कोणतं जर नाव कुणबी लोनमध्ये असेल ती आता ग्राह्य धरली जाणार आहे. अशा व्यक्तींना सगळे सोयरं असं ओळखलं जाणार आहे. याची चौकशी करून त्यांचं नातं जर सिद्ध झालं तर त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. दुसरी कंडिशन आणि तिसरी कंडिशन बघा, हैदराबाद संस्थानातील रहिवासी GRचा सगळ्यात थेट फायदा आता मराठवाड्यातील बांधवांना होणार आहे. कारण की हैदराबाद गॅजेट आहेत तर हा त्यांच्यासाठी एक भक्कम पुरावा आहे. आता नेमकं कोणाकोणाला अडचण येऊ शकते, कोणाकोणाला हे प्रमाणपत्र मिळणार नाही. आता या तारखेकडे आपण पुढे येणार आहोत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, ज्या मराठा बांधवाकडे स्वतःच्या किंवा रक्ताच्या नात्यातील कोणताच पुरावा नाही आणि ज्याच्याकडे आहे म्हणजे 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडत नाहीत, त्यांना या GR मधून थेट प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. आता अडचण येईल पण त्यांच्यावर उपाय देखील GR मध्ये सांगितला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या 8 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. त्या कोणकोणत्या होत्या त्या देखील आता पाहूया. पहिली मागणी, हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करा, ती देखील मान्य झालेली आहे. GR निघावं म्हणजे त्याचा लवकर GR निघावं. दुसरे, सगळे सोयऱ्याच्या नोंदी ग्राह्य धरणे, ही देखील मागणी मान्य झाली. तिसरी, आंदोलकावरची गुन्हे मागे घेतले.
सप्टेंबर अखेरपर्यंत दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेतले जातील. मृतांच्या वारसांना मदत आणि नोकरी. आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांना 15 लाख रुपये, शासकीय नोकरी, प्रलंबित जात पडताळणी अशा या महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आता दुसरं महत्त्वाचं पाहायला गेलं तर आता बघा, ज्या लोकांच्या जात पडताळण्या त्या ठिकाणी बाकी आहेत त्यांची तातडीने निर्णय देण्याचा ही देखील आदेश देखील देण्यात आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट, ज्याच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी देखील समिती स्थापन करणार आहे. पण ज्यांच्याकडे नोंदी सापडत नाहीत त्यांच्याकरता गाव पातळीवर, तालुका पातळीवर एक पुरावे गोळा केले जातील, हे देखील होणार आहे. आता विलंबित मागणी कोणती, तर ती सातारा गॅजेटची. सातारा गॅजेटची अंमलबजावणी औंध आणि सातारा गॅजेटमध्ये काही कायदेशीर त्रुटी असून त्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने वेळ मागितलेला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत ही महत्त्वाची मागणी होती, पण याची प्रक्रिया किचकट असून याच्यासाठी सरकारने 2 महिन्याचा वेळ त्या ठिकाणी मागितलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल GR निघाला आणि आज मराठा समाजाच्या मोठ्या मागण्या मान्य झाल्या. पण महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या काही गोष्टीवर आज चर्चा देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच आता आपल्याला काही तारखाविषयी आपण लवकरच माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की 100% गॅरंटेड मी सगळ्याला न्याय मिळवून देणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे याची मी ग्वाही देतो, असे देखील त्यांनी हॉस्पिटलमधून बसलेल्या बेडवरून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी आता वेळापत्रक जाहीर होईल, तारखा देखील जाहीर होतील. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.